कल्याण डोंबिवली 40+ क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान सदस्य राजूदादा म्हात्रे साहेबांना मी विनंती करतो, दादा आपण प्लीज आमच्या मुख्य अतिथी मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. चला फास्ट खेळायचं ही विनंती असेल, कारण 1:30 वाजलेत आणि पहिलाच राऊंड सुरू आहे. अजून एक मॅच कव्हर करायची आहे, एक एक्स्ट्रा मॅच देखील मेगा फायनलची आपल्याला कव्हर करायची आहे, त्यामुळे वेळ वाचवणं गरजेचं राहणार आहे. सामन्याला होती सुरुवात. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. विश यू ऑल द बेस्ट. बोथ द टीम शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतील जीतू, स्ट्रायकिंग एंड वरती संदीप, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती रजनीकांत. एकीकडे संघ फडकेपाडा, दुसरीकडे संघ मानपाडा. मॅच इज ऑन. पहिल्याच बॉलवरती पंचांकडे अपील करण्यात आली आहे, मात्र अपील फेटत असताना पंच व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावफलक पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळेल. वेगाने जीतू गोलंदाजी करतायत. प्रचंड वेग या खेळाडूकडे आणि वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करत असताना कशी कामगिरी असेल ते देखील पाहणं गरजेचं राहणार आहे. जर तुमच्याकडे अतिरिक्त वेग असेल ना, तर एक वेळ तुम्ही टप्प्याशी कॉम्प्रोमाइज करू शकता, मात्र ज्या वेळेस तुमच्याकडे अस्टेडी वेग आहे त्यावेळेस थोडंसं लाईन कंट्रोल करणं गरजेचं असतं. यावेळेस खुल्या टप्प्याचा बॉल खोदून काढलाय लॉंगॉनच्या दिशेला. फिल्डर येथील दूरवरून झाली मिस्टेक. अखेर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी हा नशिबाचा चौकार. एर्टिगा गाडी ज्यांची कोणाची विनंती असेल 9547 एर्टिगा गाडी ज्यांची कोणाची आहे प्लीज आपण ती बाजूला काढायची आहे, कारण रस्त्यावरती अडथळा निर्माण होतोय. एर्टिगा गाडी ज्यांची कोणाची आहे प्लीज आपण थोडीशी बाजूला काढा, ही विनंती असेल. त्वरित बाजूला काढायची आहे. फलक पाहायला मिळेल 5 या आकड्यावर. संदीपच्या बॅट मधून आलेला हा चौकार पाहायला मिळेल. यावेळेस अजून एक मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये असेल. डाऊन द बॉल फिल्डर येण्याचा प्रयत्न करतील. अखेर सिंगल कंप्लीट होऊन दुसऱ्या धाबेचा प्रयत्न मैदानावरती. बघता बघता आपण पाहणार आहोत 2 धावा देखील कंप्लीट. 2 धाब्यांच्या साथीने फलक पुढे 7 या आकड्यावरती. पहिला बॉल वाईड, मात्र त्यानंतर आलेला चौकार संजीवनी प्रदान करेल आणि त्यानंतर आलेली डबल. धावसंख्या 7 या आकड्यावरती धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळेच देखील मैदानावरती कुठेतरी बॅडमिंटन स्टाईल मध्ये स्ट्राईक करण्याचा प्रयत्न होता, मात्र 500 सिंगल आड होईल. धावफलक पुढे सरकत असताना जाऊन पोचेल ते म्हणजेच 8 या आकड्यावर. यावेळेस देखील ऑन साइडला वळवलाय. विकेट क्षेत्रामध्ये झाली थोडीशी मिस्टेक. जोपर्यंत फील्ड करण्यात येईल तोपर्यंत 2 धाबा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. धावफलक 10 या आकड्यावर. चेंडूचा विचार केला, चेंडू झाले 4. पहिला बॉल वाईड, त्यानंतर चौकार आला, त्यानंतर दुसरा बॉल डबल, त्यानंतर लेग बाय सिंगल आणि त्यानंतर डबल. म्हणजे 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. फलक आपल्याला 10 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 10 ऑन द बोर्ड. यावेळेस मिसेट बॉल हवेमध्ये. डाऊन द बॉल फिल्डर येतील. कॅच कंप्लीट. फलंदाज होतील बाद. विकेटचं पतन. धक्का नंबर पहिला मैदानावरती बसत असताना बॅटिंग करणारी टीम अर्थातच मानपाडा संघाला पहिला धक्का बसतोय. फलंदाज रजनीकांत. बॅक टू दी पवेलियन. बॅट्समन कोण आला? नवीन बॅटर प्रवीण पाहायला मिळतील. प्रवीण वजे. पहिला धक्का बसतोय बॅटिंग करत असताना टीमला 10 या आकड्यावर. शेवटचा बॉल. या शेवटच्या बॉलवरती किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल हे देखील पाहणे तितकंच इंटरेस्टिंग असेल.
धावसंख्या 10, 3 ऑन द बोर्ड. यावेळी ड्राईव्ह केलाय, ड्रायव्हिंग लेनवरचा बॉल मैदानावरती सिंगल ऍड होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट. अशोक सर आपल्याला पाहायला मिळाले एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. विल स्टॉप, 2 धावा कंप्लीट. षटक क्रमांक मैदानावरती पहिलं समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक पाहायला मिळेल 12 आकड्यावरती. संघ मानपाडा या मॅच मध्ये कुठेतरी थोडंसं फ्रंट फूट वरती आहे का, कारण असं आहे 12 धावा पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळतात. आदरणीय सदाशिवजी पाटील साहेबांची नुकताच उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. एस के पाटील चषकाच्या वतीने त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. सदाशिवजी पाटील साहेब जे 40+ संघाचे आधारस्तंभ आहेत. बेतवडे 40+ संघासाठी ज्यांनी नेहमीच पाठराख्याची भूमिका असेल, फॅनची भूमिका किंवा खंबीर साथची भूमिका ज्यांची नेहमी पाहायला मिळते, असे मान्यवर त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. षटक क्रमांक मैदानावरती पहिलं समाप्त होईल. धावसंख्या 12. षटक क्रमांक 2 ला आता सुरुवात होईल. बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 2 घेऊन निलेश पाहायला मिळतील. निलेशांच्या वतीने कशी कामगिरी असेल हे पाहणे इंटरेस्टिंग. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज वन्स अगेन तयार. संदीप ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न, फलंदाज बाद होत आहेत. पॅटर्न एष्ट्या दाखवल्या, त्याच एष्ट्या गोलंदाज निलेशने वाकवल्या. गडी गमावलाय दुसरा बॅटिंग करत असताना टीमने. 12 वरती हा दुसरा धक्का. नवीन बॅटर मैदानावरती संजय पाहायला मिळतील. संजयच्या वतीने कशी बॅटिंग असेल हे पाहणं इंटरेस्टिंग, कारण संघ आता अडचणीमध्ये सापडलाय. सलामीला आलेले दोन्ही फलंदाज आता मैदानाच्या बाहेर, संदीप आणि रजनीकांत. मात्र त्यानंतर आलेले प्रवीण आणि संजय यांच्या खांद्यावरती आता जबाबदारी. टॉप ऑर्डर पदार्थ झालाय, मात्र आता मिडल ऑर्डरला सुरुवात झाली आहे. मिडल ऑर्डरला या मॅच मध्ये पार्टनरशिप बिल्डअप करणं गरजेचं आहे आणि त्यानंतर गिअर चेंज करणं गरजेचं आहे. मात्र वेळेवरती योग्य तो निर्णय, अर्थातच कधी तुम्हाला पार्टनरशिप बिल्डअप करणं गरजेचं आणि कधी तुम्हाला गिअर चेंज करणं गरजेचं आहे याचं ज्ञान असणं देखील तितकंच महत्त्वाचं असतं. फॉलोथ्रूमध्ये जजमेंट घ्यायचा प्रयत्न, एका धावेवरती समाधान मानावं लागेल. चतुर्चालाक गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. बॉलिंग ट्रॅकवरती निलेश वेगाने आले बॉलवरती आणि अखेर बॉलला स्टॉप करण्यामध्ये यश संपादित केलं. कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल जी मात्र सिंगल. धावसंख्या फलकावरती 23 ऑन द बोर्ड. 23 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस मिसिट, चेंडू हवेमध्ये, डाऊन द बॉल. जीतू असतील, कॅच कंप्लीट करतील, फलंदाज बाद होतील. अजून एक मोठा धक्का बसतोय बॅटिंग करत असताना टीमला. फलंदाज प्रवीणच्या खेळीचा अंत. प्रवीण बॅक टू दी पवेलियन. टीम मानपाडाकडून पुढील खेळाडू बळीराम पाहायला मिळतील. बळीराम यांच्या वतीने कशी बॅटिंग असेल हे पाहणं इंटरेस्टिंग, कारण आता 3 महत्वाचे विकेट कॅरी केले 13 आकड्यावर. 3-13 अशी धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते. संजय आणि बळीराम हे 2 खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतात. संजय आणि बळीराम यांच्या वतीने कशी कामगिरी असेल हे देखील पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे. यावेळेस ड्राईव्ह केलाय कव्हर क्षेत्रामध्ये, फिल्डर नाही आहेत. अखेर बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाव्यांसाठी या संघर्षाचा शंखनाद फुंकणारा संघर्षमय चौकार.
फलंदाज बळीराम यांच्या बॅटमधून. चौकार आलाय आणि चौकाराच्या साथीने धावफलक पुढे जाईल. 17 धावा धावफलकावर. सेव्हन्टीन ऑन द बोर्ड. 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. गोलंदाज तयार. यावेळेस देखील मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये होता थोड्या वेळासाठी. अखेर बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक्झॅक्टली काय घडलंय की ज्यावेळेस त्या झाडाला बॉल स्पर्श करतो त्यावेळेस तो चौकार असतो आणि अगदी तेच आपल्याला पाहायला मिळालं. चौकार असेल. 4 धावा. यावेळेस फक्त दिशा दाखवली आहे. बॉल निघून चाललाय स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. आल्याला अजून एक दिमागदार चौकार. ती बाउंड्री वरती जो आपल्याला पाहायला मिळतो झाड आहे तो झाड, त्या झाडाला जर डायरेक्ट बॉल लागला तर 6 आहे. टप्पा बॉल लागला तर 4 आहे. पान पडले तर 8. फांदी पडली तर 12. असं काही नाहीये. टप्पा जर लागला तर मात्र चौकार आणि डायरेक्ट बॉल स्ट्राईक झाला तर मात्र षटकार असेल याची नोंद करून घ्यायची आहे. या मॅच मध्ये कुठेतरी 3 चौकार संजीवनी प्रदान करतील. पहिल्या 2 षटकांच्या अखेरीस धावफलक पाहायला मिळेल 25 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. दोन्ही षटकांमध्ये विकेट आली आहे मात्र धावेंचा ग्राफ जो आहे तो वाढत चाललाय. चला वेळ वाचवणं गरजेचं आहे पंच. आपल्याला अजून भरपूर सामने कव्हर करायचे आहेत. बॉल बघ जुना आहे का? दुसरा बॉल घ्या आहे अंपायर कडे. पुण्य करून आले. पुण्य तिथे जेवायला सगळा पुण्य केला वाटतं. पुण्य केला तुम्ही पुण्य आता काय करणार. ते नितीनचे आत्याचे करत होते. जितू पाहायला मिळतील. बघूया जितू यांच्या वतीने कशी कामगिरी असेल. मागील मॅच मध्ये देखील जितू नामक गोलंदाजानेच मला वाटतंय 2 ओव्हर हाताळल्या होत्या आणि या मॅच मध्ये देखील जितू नामक गोलंदाजच 2 ओव्हर हाताळत आहेत. पुढील मॅच मोठी देसी विपक्ष जुनी डोंबिवली अशा 2 नामांकित संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. टॉस जो मात्र करण्यात येईल इनिंग्स ब्रेक मध्ये याची नोंद दोन्ही टीमच्या कॅप्टनने करून घ्यायची आहे. मैदानावरती फार चांगलं कमबॅक बॅटिंग टीमचा पाहायला मिळेल कारण 3 विकेट 13 धावेंवरती ज्यावेळेस गेले असं वाटलं की धावा आता बनतील आणि कुठेतरी मैदानावरती आता तेच पाहायला मिळतोय कारण अटॅकिंग इंटेंटने फलंदाजी करण्यासाठी संघ ओळखला जातो मानपाडा आणि तेच आपल्याला पाहायला मिळायला आलेल्या फलंदाजांनी आता धुवाधार फलंदाजी करायला सुरुवात केली आहे. कव्हरच्या दिशेला ड्राईव्ह करण्यात आलंय. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न दूरवरतून फिल्डर जोरात वेगाने येतील. मिस्टेक झाली आहे. लॉंग ऑफचे फिल्डर जोपर्यंत बॅकिंगसाठी येत आहेत मैदानावरती
कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील धावा, त्या म्हणजे 2 आणि 2 धावेंच्या मदतीने धावसंख्या जाईल पुढे. फलकावरती धावा पाहायला मिळतील 31. ऑन द बोर्ड. 31 धावा धावफलकावरती. यावेळेस फक्त पुन्हा एकदा दिशा दाखवली आहे. सेन्सिबल क्रिकेट मैदानावरती खेळलं जाते माहिती. दूरवरती खेळाडू आहे, जोपर्यंत फील्ड करतील थ्रो येईल तोपर्यंत मैदानावरती 2 धावा आपण कंप्लीट करू शकतो. आणि त्यामुळे हा एज्युकेशनल, सेन्सिबल आणि क्लेवर क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावेंच्या मदतीने धावसंख्या जाईल पुढे. फलकावरती धावा आपल्याला 33. 33 धावा पाहायला मिळतील. 33 धावा या धावफलकावरती आहेत. 33 ऑन द बोर्ड. कुठेतरी अनऑर्थोडॉक्स पद्धतीने स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न होता, मात्र मैदानावरती पाहायला मिळेल जे मात्र आली आहे सिंगल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाईल पुढे आणि फलकावरती धावा पाहायला मिळतील ज्या मात्र 34. 34 धावा या धावफलकावरती. षटक क्रमांक 3 मैदानावरती मार्ग असते. थोडंसं वेळ वाचवणं गरजेचं राहणार आहे फिल्डिंग टीम. स्कूप करण्याचा प्रयत्न, इम्प्रोव्हायझिंग स्ट्रोक मात्र झाली मिस्टेक. फाईन लेगचा फिल्डर कॅच कंप्लीट करेल. फलंदाज होतील बाद. विकेटचं पतन. गडी गमावलाय. चौथा बॅटिंग करत असताना टीम मानपाडा संघाने 34 या आकड्यावरती अजून एक मोठा धक्का बसतोय, पण मग विकेट डाऊन. चौथा धक्का बॅटिंग करत असताना टीमला फलंदाज बळीराम बॅक टू द पवेलियन. ड्रिंक्स ब्रेकला कोण येतं? पाणी घेऊन जा ना, पाणी. षटक क्रमांक मैदानावरती चौथं आता सुरू होईल बॉलिंग ट्रॅक वरती. षटक क्रमांक 4 घेऊन कृष्णा पाहायला मिळतील. कृष्णा यांच्या वतीने कशी कामगिरी असेल पाहणं इंटरेस्टिंग. कृष्णा उर्फ बॉबी अनऑर्थोडॉक्स पद्धतीने स्ट्रायकिंग एंड वरून लॉफ्टेड स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न होता, झाली मिस्टेक. सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करण्यामध्ये यश संपादित केलंय. जीतू नाराज आहेत. गोलंदाज बॉबी देखील नाराज पाहायला मिळतील, कारण थ्रो करण्याची गरजच नव्हती. बघता बघता 3 देखील. क्या बात आहे, कमालीची रनिंग बिन द विकेट. बघता बघता 3 धावा देखील कंप्लीट झाल्यात, म्हणजे ही प्रेझेन्स ऑफ माइंड समय सूचकता पाहायला मिळते. एका दुसऱ्यामध्ये कॉलिंग आणि कोऑर्डिनेशन जबरदस्त पाहायला मिळेल. कोणासाठी?
सदाशिवदादा पाटील साहेबांच्या वतीने सुवर्ण संधी असेल शरद यांच्यासाठी. प्रत्येक सिक्सरला 1000 रुपीजचं कॅश प्राइज, 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. फलक पाहायला मिळेल जे मात्र साऊंड पोचेल 37 या आकड्यावरती. षटक क्रमांक मैदानावरती पाहायला मिळतोय जे मात्र चौथं मार्गस्थ आहे. यावेळेस युमिसा हिट, जबरदस्त बॉल पाहायला मिळतोय बॉबी यांच्या वतीने. ड्रीम बॉल, जबरदस्त आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते. फलंदाज बाद होतील, विकेटचं पतन होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजाच्या खेळीचा अंत. फलंदाज शरद बॅक टू दी पवेलियन. बघा ती अर्टिगा गाडी ज्याची कोणाची आहे प्लीज दादांनो विनंती आहे. त्रास होतोय त्यामुळे दादा तुमची आहे का? त्यांना त्रास म्हणजे त्यांना टँकर भरायचे आहे असा विषय. नवीन बॅटर हरीश पाहायला मिळतील. हरीश भोईर यांच्या वतीने कशी कामगिरी असेल हे पाहणं देखील इंटरेस्टिंग असणार आहे. हरीश भोईर पाहायला मिळतील. हरीश यांच्या वतीने कशी कामगिरी असेल पाहूया. यावेळेस स्लोवर वन पाहायला मिळाला. गतीमध्ये परिवर्तन. डॉट बॉल होत असताना समाप्ती. यावेळेस पुन्हा एकदा स्ट्रोक तर जबरदस्त पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धाब्यांसाठी सुपर सेव्ह सिक्सर पाहायला मिळेल. कमालीचा स्ट्रोक हरीश भोईर. ती पाहायला मिळतीये. टीम मानपाडा संघाच्या वतीने जो खेळाडू येतोय ना, विकेट जरूर जात आहेत मात्र रेग्युलर इंटरव्हल वर विकेट जाऊन देखील मैदानावरती जबरदस्त फलंदाजी, थोडी जंग फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळेल. टॉट बॉलची होत असताना समाप्ती. फलक आपल्याला पाहायला मिळतोय जे मात्र 45 या आकड्यावरती. थोडी जंग फटकेबाजी पाहायला मिळाली. बॉबी यांचं फार चांगलं कमबॅक देखील आपण पाहिलं. एका बॉलचा काही शिल्लक आहे. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जे मात्र 43. लेखट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय मैदानावरती. थोडीशी मिस्टेक पाहायला मिळेल मात्र बॅकिंग साठी फिल्डर होते त्याला अनुषंगून पाय टाकला नाही ती आपण पाहू शकतो. आणि 1 शॉट त्यामुळे एकच धाव असेल. 44 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतील. 44 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 43 रन्स होते त्यानंतर 2 धावा घेतल्या मात्र 1 शॉट आहे त्यामुळे फक्त आणि फक्त 44. 44 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. 44 1 शॉट होती त्यामुळे नक्कीच आपण धाव कमी केली आहे. 44 ऑन द बोर्ड. मच्छिंद्र पाहायला मिळतील. नमस्कार दादा. नाही ना मी नाही ना, मी घेतली ना ऑर्डर दादा. आता मग दुपारून येऊ का? 4 4:30 आसपास. सकाळी इथं डोंबिवलीला नाही न्यूझीलंड.
मैदानावरती पाहायला मिळेल. चालू सामन्यामध्ये शेवटचं षटक फार महत्वाचं असतं. कुठेतरी 3 बॉलवरती ज्या 4 धावा आल्यात ना, या मॅचमध्ये कमबॅक झालंय. पुन्हा एकदा बॉडीला हिट झालाय बॉल आणि कुठल्या धावेचा मानस धाडस प्रयत्न नाहीये. हालाय डॉट बॉल फलक पाहायला मिळेल जे मात्र स्थिर आहे, स्थगित आहे. 48-48 या आकड्यावरती, म्हणजे आता फक्त आणि फक्त दोन बॉलचा खेळ शिल्लक पाहायला मिळतोय. या 2 बॉलवरती 2 धावा जरी आल्या तरी देखील की मानपाडा संघ हा चांगल्या स्थितीमध्ये असेल, कारण 50 ज्या वेळेस रन्स बनतात त्यावेळेस थोडासा मानसिक दडपण कमी होतो. यावेळेस 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2 धाब्यांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकत असताना 50 धावा पाहायला मिळेल. कधी कधी आहे ना, ही जी गोष्ट आपण पाहिली 40+ क्रिकेट खेळत असताना काळजी घेणं गरजेचं असतं, कारण तोल ज्यावेळेस आपण बॉल उचलण्यासाठी खाली वागतो त्यावेळेस तोल सांभाळणं गरजेचं असतं. त्यामुळे काळजी घ्या मित्रांनो स्वतःची. यावेळेस स्ट्रोक तर चांगला पाहायला मिळतोय. चेंडू हवेमध्ये असेल, मैदानावरती कॅच झाली कंप्लीट. फलंदाज होतील बाद. धावसंख्या फलकावरती 50-51 धाव्यांचं लक्ष, 51चं टार्गेट. चला 51 धाब्यांचं लक्ष आहे. मोठी देसाई, जुनी डोंबिवली दोन्ही टीम प्लीज लवकरात लवकर टॉस साठी यायचंय. सुधीर दादा आपण बॅट घेण्यासाठी यायचे विनंती असेल. षटक क्रमांक मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल जे मात्र 50 धाबा, 51 धाव्यांचं लक्ष, 51चं टार्गेट मैदानावरती सेट करण्यात आलंय. चला मोठी देसाई टीम प्लीज छगन दादा टॉस साठी पाठवा प्लीज, ही विनंती असेल.
मिड मॅच मध्ये टॉस होणं गरजेचं आहे. आपल्याकडे 20 मिनिटांचा अजून अवधी आहे या मॅचला फिनिश होण्यासाठी. तत्पर आपण उपस्थिती दाखवणं गरजेचं आहे टॉस साठी. ही आपणास नम्रतेची विनंती असेल. जितू पाटील. चला आपण टॉस करतोय. जुनी डोंबिवली टीमचे कॅप्टन उपस्थित विनंती असेल. मोठी देसाई संघाचे कॅप्टन देखील उपस्थित आहेत. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. सदाशिव दादा पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. मॅचला होती सुरुवात. दोन्ही टीमला शुभेच्छा देऊया. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज आपल्याला पाहायला मिळतील षटक क्रमांक पहिलं घेऊन. चला बॉलरचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवायचे. संजय आपल्याला पाहायला मिळतील. संजय पाहायला मिळतील बॉलिंग ट्रॅक वरती. गोलंदाज तयार. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज फुल टॉस फुल टोल वसूल केलाय. पाठवून दिले बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी पहिल्या बॉल वरती घणाघाती प्रहार सिक्सर. हरियनजी पाटील साहेबांच्या वतीने सुवर्ण संधी असेल फलंदाज जितू यांच्यासाठी. 3 बॉल वरती 3 सिक्सर लावले तर 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. फलक 6 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 6 ऑन द बोर्ड. यावेळेस पंचांकडे अपील 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 जोरदार पाहायला मिळतीये. मैदानावरती आली आहे सिंगल. मागच्या बॉल वरती षटकार होता. यावेळेस जबरदस्त कमबॅक गोलंदाजांच्या वतीने पाहायला मिळतोय. सिंगल आड होईल. एका धावेच्या मदतीने धावफलक 7 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 51 धावेंचं लक्ष्याचा पाठलाग करत असताना चांगली कामगिरी करणं देखील तितकंच गरजेचं आहे. 44 धावेंची अजूनही आवश्यकता पाहायला मिळेल. ज्यावेळेस 51 धावेंचा चेस साठी तुम्ही उतरता पहिल्याच बॉल वरती सिक्सर येतो. कॉन्फिडन्स बिल्डअप होतो आणि त्यासोबतीला जो रिक्वायर रन रेट आहे 10च्या वरती तो अचानक 9 पर्यंत पोहोचतो. आणि त्यामुळे कुठेतरी संघ जो पाहायला मिळतो बॅकफूट वरती तो आता सरळ फ्रंट फूट वरती पाहायला मिळतो. पॉझिटिव्ह इंटेंट प्रत्येकाच्या मनामध्ये येतो आणि नव चैतन्य फुलून उठतो. अगदी तशीच कामगिरी मैदानावरती पहिल्याच बॉल वरती सिक्सर मारून फलंदाज जितून यांनी केली आहे. यावेळेस मैदानावरती पाहायला मिळतोय व्हाईट बॉल. कृष्ण उर्फ बॉबी स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस अजून एक खेचून मारण्याचा प्रयत्न मात्र पंचांच्याकडे वळतायत. व्हाईट बॉल. हवांतरशी धाव फलकावरती होईल आड. धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना 9. 2 बॉलचा खेळ झालाय. 2 बॉल वरती आतापर्यंत 9 धावा खर्च होत असताना पाहायला मिळत आहेत. यावेळेस स्लॉट मधला बॉल होता इनटू दी पार्किंग प्लॉट. जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळते. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज बॉबीच्या बॅटमधून आलेला हा A1 क्वालिटीचा दमदार सिक्सर. तीन चेंडूंमध्ये 15 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. जबरदस्त टोळे जंग फटकेबाजी पाहायला मिळेल फलंदाज जितू आणि बॉबीच्या वतीने. दोन्ही खेळाडू जबरदस्त फॉर्म मध्ये, जबरदस्त टच मध्ये आणि कमालीची कामगिरी
जबरदस्त कामगिरी करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे दोन्ही खेळाडू कृष्णा आणि बॉबी. कोळीच्या स्पर्धेमध्ये या दोन्ही खेळाडूंना एकाला बेस्ट बॅट्समन आणि एकाला मालिकावीरची सायकल देखील भेटली होती. यावेळी स्ट्रोक जबरदस्त पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. एक्झॅक्टली जबरदस्त स्ट्रोक अजून एक आपल्याला पाहायला मिळेल. सिक्सर पाहायला मिळतोय. षटकार आलेला आहे. धावसंख्या फलकावरती 1 सेकंड पुढे सरकत असताना साऊंड पोहोचेल ते म्हणजेच 21. दिसतच नाही बॉल. फटकेबाजी पाहायला मिळते. कमालीचे एक्झिक्युशन ऑफ स्ट्रोक. बॉबी तर बॉबी आणि दुसरीकडे फलंदाज जीतू देखील कमालीची कामगिरी करतायत. यावेळेस अजून एक दमदार स्ट्रोक पाहायला मिळाला. बाउंड्री डायमेन्शन थोडेसे आपण पाहू शकतो. बाउंड्री डायमेन्शनच्या अभावी त्या 4 धावा देखील येऊ शकल्या असत्या, मात्र 2 धावा फलकावरती होतील. 8 धावसंख्या फलकावरती 23 पाहायला मिळेल. बॉलचा विचार केला तर बॉल झालेत 5. आता शेवटचा बॉल शिल्लक. 23 धावा या धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 51 धावेंचं लक्ष, 51 धावेंचा पाठलाग करत असताना पहिल्याच षटकामध्ये जबरदस्त कामगिरी. यावेळेस ऑन साईडला टर्न केलाय. स्ट्रोक तर लाजवाब पाहायला मिळतोय. डीप मध्ये फिल्डर थोडेसे फंबल होतील, मात्र जोपर्यंत फील्ड करण्यात येईल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट आणि 2 धावेंच्या मदतीने षटक क्रमांक पहिलं मैदानावरती समाप्त होईल. पहिल्या षटकाच्या अखेरीस बॅटिंग करत असताना टीम फडके पाडा संघाने बनवलेत 25, म्हणजे विजयासाठी अजून देखील 24 बॉलमध्ये 26 धावेंची आवश्यकता. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती समाप्त होईल. धावसंख्या 25. षटक क्रमांक 2 ला सुरुवात होईल. षटक क्रमांक 2 मध्ये कशी कामगिरी असेल हे देखील पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. चला, वेळ वाचवणं गरजेचं राहणार आहे. आर्यनजी पाटील साहेबांच्या वतीने ऑफर जारी आहे. जितू यांच्यासाठी 3 बॉलवरती 3 सिक्सर लगावले तर रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक शरद पाहायला मिळतील. 51 26 पाहिजे. 24 24 बॉल 26 धावेंची आवश्यकता. यावेळेस फुलटॉस बॉल, काहीसा कनेक्शन खराब पाहायला मिळतोय. सिंगल आड होईल. धावसंख्या फलकावरती पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 26 या आकड्यावर. अर्धा पल्ला गाठला गेला, अर्धा पल्ला अजून बाकी आहे. 26 धावा बनवल्या गेल्यात, 25 धावा अजून शिल्लक आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 2 मध्ये शरद पाहायला मिळतील. जो पहिला गोलंदाज असतो तो स्ट्राईक गोलंदाज असतो आणि त्या स्ट्राईक गोलंदाजावरती आक्रमण चढवत असताना जबरदस्त मैदानावरती कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय. 51 धावेंचं लक्ष होतं आणि 51 धावेंचा पाठलाग करत असताना पहिल्याच ओव्हरमध्ये मॅचची हवा काढली आहे. यावेळेस अजून एक दमदार स्ट्रोक. बॉल निघून चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज पॉपीच्या बॅटमधून आलेला हा A1 क्वालिटीचा दमदार सिक्सर. गरज आहे 19 धावेंची गरज स्कोरकार्ड वरती आपल्याला पाहायला मिळेल. टोटल 32 झाल्यात. 32 19 धावेंची धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल, जी मात्र गरज आहे. फक्त आता 19 धावा बनवायच्या आहेत, मात्र त्या 19 धावा बनवण्यासाठी देखील तितकीच मेहनत ही करणं गरजेचं आहे. 19 रिक्वायर्ड लेस दॅन रन बॉल इक्वेशन. फक्त आणि फक्त 19 धावा स्कोरकार्ड वरती गरज आहे, मात्र लेस दॅन रन बॉल इक्वेशन असताना देखील कशी कामगिरी असेल हे पाहणं इंटरेस्टिंग आहे. अटॅकिंग इंटेंटनी बॅटिंग केली जाईल की डिफेन्सिव्ह अप्रोच असेल. 32
वेस कट करण्याचा प्रयत्न, स्ट्रोक तर चांगला आहे. वन्स अगेन स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार पाहायला मिळेल. 4 धावा, 15 धाव्यांची आवश्यकता आहे फक्त. डॉट बॉलने कुठेतरी सुटकेचा निश्वास घेतला असेल फिल्डिंग टीमने. मात्र भरपूर धावा बनवायच्या आहेत, भरपूर धाब्यांची आवश्यकता. विजयाचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस अजून एक मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये असेल. डाऊन द बॉल कॅच कंप्लीट. फलंदाज बाद होत आहेत, मात्र जबरदस्त फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. फलंदाज बॉबी यांच्या वतीने तब्बल आणि तब्बल 3 सिक्सर 1 चौकार त्यांच्या बॅटमधून आलाय. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल, जी मात्र 37 आणि 37 या आकड्यावरती पहिला धक्का बसतोय. फलंदाज बॉबी बॅक टू द पवेलियन. 15 पाहिजे. शिल्लक आहे 1 बॉल. चला, वेळ वाचवणं गरजेचं आहे. थर्टी 37 जवळ धावफलकावरती शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. मच्छिंद्र पाहायला मिळतील. मच्छिंद्र यांच्या वतीने कशी कामगिरी असेल हे पाहणं इंटरेस्टिंग. मच्छिंद्र नवीन खेळाडू पाहायला मिळत आहेत. मात्र दुसरीकडे जर बघायला गेलं तर शरद आपल्याला पाहायला मिळतील, जे शरद कमबॅक करून देत आहेत संघाला. मात्र गुच्छांमध्ये विकेट पाहिजेत. एका विकेटने काय होणार नाही. 4 ते 5 विकेट येणं गरजेचं आहे टीम फडकेपाडाला बॅकफुटवरती ढकलण्यासाठी. दुसरीकडे आपल्याला शरद पाहायला मिळतील, जे शरद शेवटच्या बॉलवरती विकेट घेण्यासाठी जातील की डिफेन्सिव्ह अप्रोच असेल हे पाहणं इंटरेस्टिंग. जितू पाटील जे जबरदस्त फलंदाजी करतायत. 1 सिक्सर त्यांच्या बॅटमधून, 3 सिंगल. 4 बॉलमध्ये 9 धाव्यांची कॉन्ट्रीब्युशन त्यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळालं. ड्राईव्ह केलाय कव्हरच्या दिशेला, स्ट्रोक तर लाजवाब पाहायला मिळेल. बॉल निघून चाललाय स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाव्यांसाठी आज चौकार पाहायला मिळतोय. फलंदाज मच्छिंद्रच्या बॅटमधून 2 षटकांच्या अखेरीस धावफलक 41. विजयासाठी अजून धाव्यांची फक्त आणि फक्त आवश्यकता. मच्छिंद्र यांच्या बॅटमधून आज चौकाराला फक्त 10 धाव्यांची आवश्यकता. इक्वेशन असेल विजयासाठी. 18 बॉलमध्ये 10. रजनीकांत पाहायला मिळतील बॉलिंग ट्रॅकवरती. 18 बॉलमध्ये 10 धाव्यांची आवश्यकता. इक्वेशन असेल विजयासाठी. बॉल 10. चला, वेळ वाचवणं गरजेचं राहणार आहे. पुढील मॅच मोठी देसे विपक्ष जुनी डोंबिवली अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल.
जुनी डोंबिवली टीमने टॉस जिंकलाय. डिसिजन फिल्डिंगचा असेल. मोठी देसाई संघाला बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय. 3 षटकं 10 धाव्यांची आवश्यकता. इक्वेशन बॉलिंग ट्रॅक वरती तयार. रजनीकांत पहिलाच बॉल फुल टॉस, फुल टोल वसूल केलाय. डीप मध्ये फिल्डर फक्त बनतील दर्शक. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला सिक्सर. मुकेश चंद्रकांत पाटील साहेब ज्यांच्या वतीने 40+ बेतवडे संघाला टी शर्ट सौजन्य झालंय. सलग 6 ते 7 वर्ष या संपूर्ण संघावरती त्यांची एक विशेष प्रेम आहे आणि या विशेष प्रेमाच्या खातीर ते नेहमीच टी शर्ट सौजन्य करतात 40+ बेतवडे संघाला. त्यांची उपस्थिती पाहायला मिळते. स्वर्गीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या स्मरणार्थ मुकेश दादा पाटील यांच्या वतीने आपल्याला ब्युटिफुल टी शर्ट, ब्युटिफुल जर्सी, ब्युटिफुल किट पाहायला मिळते. त्यांची देखील उपस्थिती पाहायला मिळेल. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. डॉट बॉल पाहायला मिळतोय. सिक्सर आल्यानंतर डॉट बॉल कुठेतरी संजीवनी प्रदान करत असताना आपल्याला पाहायला मिळाले. चेंडू 4 धाब्यांची आवश्यकता आहे. विजयाचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेस पुन्हा एकदा डॉट बॉल. बॅक टू बॅक 3 डॉट बॉल आले. मात्र त्या अगोदरचा जो सिक्सर होता ना संजीवनी प्रदान करतोय. जर तो सिक्सर आला नसता तर मात्र या मॅच मध्ये रजनीकांत यांनी कमालीची गोलंदाजी केली होती आणि संघाला देखील फ्रंट फूट वरती आणून ठेवलं असतं. मात्र तो फुल टॉस आणि त्या फुल टॉस बॉल वरती फुल टोल वसूल करण्यात आला. यावेळेस मिस्टेक झाली आहे. मिस्टेक बीमर नो बॉल. पंचांचा इशारा येतोय. 3 धाब्यांची आवश्यकता. फुलटॉस बॉल ऑन साइडला टर्न केलाय. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलाय टीम फडकेपाडा संघाने. हार्दिक अभिनंदन टीम फडकेपाडा. हार्ड लक टफ लक टीम मानपाडा. दोन्ही संघांना पुढील होणाऱ्या वाटचालीसाठी शुभेच्छा. मॅन ऑफ द मॅचच्या दिशेला आम्ही वळणार आहोत. मॅन ऑफ द मॅच विदाउट एनी डाऊट ज्यांनी कमालीची आपल्याला बॅटिंग करत असताना पाहायला मिळाले जितू मॅन ऑफ द मॅच. बॅटिंग देखील कमालीची केली. जवळपास बॅटिंग करत असताना बनवल्या 20 धावा. बॉलिंग करत असताना 2 महत्वाचे विकेट देखील कॅरी केले. 2 षटकांमध्ये फक्त 21 धावा खर्च केले आणि 2 महत्वाचे विकेट्स कॅरी करणारे जितू पाटील पाहायला मिळतील. सामन्याचे सामनावीर 21 विथ द बॅट. मुकेश पाटील दादांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देणार आहोत. बॅटर जितू पाटील यांना ज्यांनी जबरदस्त कामगिरी केली. कल्याण डोंबिवली 40+ क्रिकेट संघटनेचे विद्यमान सदस्य राजूदादा म्हात्रे साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आणि त्यांचा यथोचित सन्मान देखील आयोजन समितीच्या वतीने केला जातोय. डीबी धीरजदादा भोयर यांची उपस्थिती आपल्याला ॲज अ ऑफिशियल पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळाली. दक्ष चाणक्य पंचांची भूमिका डीबी सरांची आम्ही पाहिली. चितेकीची